आता हे बघा, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड कसे राहतात त्यांचं रिलेशन तुटलं की वेगळे होतात. असं लग्नाला तुम्ही सोपं करा ना. एखाद्या मुलीचं लग्न केलं की सासू सासरे पूर्ण खानदान तिला आपलं नोकर करून टाकतो, तिला मुलं जन्माला घालायची तिच्यावर घाई करतो, तिला अशा बंधनात बांधून टाकतात की बिचारीला असं वाटतं की मी कुठं जकडून गेले की. तर हे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगते, महिलांना जातीत वाटून घेतलं या लोकांनी. म्हणजे आमच्या जातीची महिला आहे तर आमच्या जातीच्या महिलेशी आम्हीच संबंध ठेवणार, मग ते अनैतिक संबंध का असे ना. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जातीतली मुलगी महिला दुसऱ्या जातीच्या पुरुषासोबत दिसली की त्यांना मारहाण करायची. अरे बंधन घाला, सरळ शासनानं नियम काढा, लग्नामध्ये एवढेच लोक पाहिजे, लग्नामध्ये एवढाच खर्च झाला पाहिजे. बघा बरं कसं होत नाहीत, मग कसं सरळ होत नाहीत ते. तुम्ही काही करतच नाही. अरे हुंडाबंदी वगैरे, हुंडाबंदी तर आपण केलेली आहे, तरी आतून तर मला काय वाटतं, महिलांनी स्वतः आपल्या शरीराला कोणाला हात लावू देऊ नये. पण महिला त्याच्या वागत नाहीत ना सर. मला एक सांगा, एखादा खूप पैसेवाला व्यक्ती आहे, तिला पैसे देत आहे किंवा तिचं कुठं काम होत आहे, तर ती महिला सर्रास आपल्या शरीराचा वापर करायला, हा एक खूप महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे सर. हा मुद्दा, ज्या महिला झाल्या 20-25 वर्षाच्या, लग्न झालेल्या, शिकलेल्या, आम्ही सबला म्हणतात, त्या महिला आमिषामध्ये कसं येतात? तो मला पैशाचं आमिष दिलं, मला घर घ्यायचं आमिष दिलं. तुम्ही येतातच कसं का आमिषामध्ये? चुकी महिलांची आहे याच्यामध्ये, आमिष वगैरे काही नाही, महिलांची. हे बघा सर, पुरुषांचं कसं असतं माहिती आहे का? पुरुषांना जे आहे ना, बाई म्हटलं की पुरुषाचा संयम राहत नाही. पुरुष ते करणारच कसंही असो, पण बाई असते, बाईमध्ये ईश्वरानं नॅचरली संयम दिलेला आहे. तर बाई का संयम ठेवत नाही? बाई का असं म्हणत नाही की बाबा माझा नवरा आहे, बस झालं, माझं शरीर त्याच्यासाठी आहे, कोणी मला किती आमिष दिलं तर मी माझं शरीर त्याला देणार नाही. हे जर प्रत्येक महिलेनं ठरवलं तर कशाला बलात्काराच्या केसेस होतील सर? कशाला? आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यामध्ये वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वाढण्याचं नेमकं कारण काय आहे? मग बेरोजगारी आहे का, प्रेमविवाह आहेत का, किंवा मग आंतरजातीय विवाह आहेत का? म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा मग प्रेमविवाह या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी का करतो आहे, या दोन्ही मुद्द्यांचा का उल्लेख करतो आहे? तर या घटनेमधून अनेक हत्या, अनेक प्रकरणं घडलेली आहेत की प्रेमविवाह केला आणि सासू सासऱ्यांनी मुलीला मारलं किंवा मग मुलाला मारलं. अनेक अशा गोष्टी घडतात. तर याचबरोबर शाळा महाविद्यालयामधल्या मुली आणि मुलं हे वाममार्गाने जात आहेत. खरं तर शिक्षण हा त्यांचा मूळ उद्देश नसून प्रेम आणि काहीतरी वेगळंच आणि भलतंच करण्याची जी आहे ती त्यांची जी काही सवय आहे ती मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या काळामध्ये वाढते. आणि पोलीस प्रशासन आणि प्रशासन यांचासुद्धा ताण वाढलेला आहे. अनेक गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत की ह्या सगळ्या गोष्टी शाळा महाविद्यालयापासून प्रेमाच्या नावाखाली या सगळ्या होत राहतात. लग्न आणि आमिष या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्यामुळे वाढती गुन्हेगारी कशी आटोक्यात आणता येईल यासाठीचे पर्याय काय आहेत का? सामाजिक कार्यकर्त्या माझ्यासोबत आहेत, विचारणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे. मुलींचं वय कमी जास्त असावं की प्रेमविवाह केल्याने काही वाद होतात का, आंतरजातीय विवाह केल्याने काही वाद होतात का, पर्याय व्यवस्था काय आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. काय तुम्हाला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे? कशामुळे होऊ शकतं हे? प्रेमविवाह होतात का आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का? मुलं वाममार्गाने जात आहेत का? आईवडिलांची शिकवण त्यांना कमी पडते का? काय कारण असू शकतं? हे बघा सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे विवाहाचं वय आहे ना, ते अत्यंत चुकीचं करून ठेवलेलं आहे. निसर्ग नियमानुसार मुलगा मुलगी जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांना शारीरिक संबंधाची गरज निर्माण होते आणि त्यावेळेला त्यांना जे आहे ते जर मिळालं नाही तर ते ऑब्व्हियसली वाम मार्गाने वळतात. हे जे प्रेम प्रकरण व्हायलेत, हे ज्या घटना घडायलेत ना, मुलींचं शारीरिक शोषण म्हणा, काय ज्या घटना व्हायला, त्या सगळ्या या गोष्टीमुळे व्हायले. तर मी ही मागणी केलेली पण आहे शासनाकडे आणि महिला आयोगाकडे की तुम्ही जे आहे मुलींच्या लग्नाचे वय 12 ते 16 पर्यंत करा आणि मुलाचे लग्नाचे वय 16 वर्ष करा म्हणून. अजून तर त्याच्यावर त्यांनी काही विचार वगैरे केलेला नाही आहे. तर गुन्हेगारी वाढण्यास म्हणा किंवा याच्या सगळ्या तुम्ही जे उल्लेख केलेला आहे की शाळा महाविद्यालयामध्ये जे सगळे वाममार्ग चालू आहेत, प्रशासनाचा पोलिसांचा ताण वाढलेला आहे, ते सगळं याच्यामुळेच होत आहे. हे बघा, प्रत्येक मुलगी काही डॉक्टर, इंजिनियर, वकील बनत नाही. प्रत्येक मुलीची एक आपली बौद्धिक क्षमता असते, ती त्या क्षमतेनुसार राहते. बऱ्याच मुलींना, आणि बघा एक मानसशास्त्राचं एक असं असतं की मुलगी जेव्हा वयात येते नॅचरली तिला वाटतं की लग्न करावं, आपला नवरा असावा, आपला घर संसार असावा, हे नॅचरल आहे. नाही, तुम्ही आता उल्लेख केला की मुलींचं वय 16 किंवा 12 किंवा 16 करावं. 12 फार कमी होत आहे, 16ही थोडंसं कमीच, 18 आहे आता. पण तुमच्या म्हणण्यानुसार किंवा मग ह्या सगळ्या घटना बघून किंवा मग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर 16 करता येऊ शकतं, मात्र 12 कितपत योग्य आहे असं?
12 देखील योग्य आहे सर, कारण अनेक फॉरेन कंट्रीजमध्ये लग्नाचे वय 12 आहे आणि सौदी अरबसारख्या देशामध्ये तर लग्नाचे वयच नाही आहे. एक आपलं जे जीवशास्त्र जे असतो ना, मेडिकल जे डॉक्टर लोक आहेत ते चांगल्या प्रकारे सांगू शकतात, मुलगी जेव्हा 9 वर्षाची होते तेव्हापासून ती वयात येण्याचं तिचं सुरू होऊन जाते आणि 12व्या वर्षी ती मुलगी वयात येते. 9 वर्षापासून आली म्हणजे तिचं लग्नच करून दिलं पाहिजे, ती परिपक्व आहे, कुटुंबासाठी परिपक्व आहे, किंवा मग जे लेकराला जन्म घालण्यासाठी ती परिपक्व आहे, तयार आहे, प्रिपेअर आहे, असं कसं म्हणू शकतो आपण? समजा 12 वर्ष किंवा 18-16 वर्ष. हे बघा सर, शारीरिक वाढ आणि मानसिक वाढ यांचा काही संबंध नाही आहे. अनेक वेड्या बायका, वेड्या महिला देखील मुलांना जन्म घालतात. त्या कसं घालतात? नाही, जन्म घालणे, त्यांची देखभाल करणे आणि त्यांना योग्य वळणावर लावले. मूळ मुद्दा आमचा इथूनच सुरू होतो की शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी वाममार्गाला जातात. तर माझं असं वैयक्तिक आकलन आहे किंवा मग मी अशा निष्कर्षावर पोहोचू शकतो की आईवडिलांचं त्यांना जे काही मार्गदर्शन असतं किंवा मग त्यांचं जे वळण असतं, काही संस्कार असतील घरगुती कुटुंबियातले, हे फार तर मुलांना त्यांच्यावर परिणाम करतात. आईवडिलांची शिकवण जर चांगली असेल तर ते होऊ शकतात. म्हणजे काही वेड्या महिला आहेत आणि त्या फक्त बाळाला जन्म दिला म्हणजे होऊन जातं असं नाही. त्यांच्यावरचे जे काही संस्कार आहेत ते सगळे त्यांना पार पाडावे लागतात आणि परिपक्वतेनं घडावं लागतं, असं माझं म्हणणं होतं. नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आई वडिलांचे संस्कार पण पाहिजे तर, पण संस्कार असून किती काळ ते टिकतील संस्कार? तुम्ही निसर्गाला चॅलेंज करू शकत नाही. तुम्ही एवढं लक्षात घ्या, निसर्गानं तुम्हाला 12व्या वर्षानंतर तुम्हाला ते दिलेलं आहे वरदान म्हणा, शाप म्हणा, जे आहे ते, त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. आणि मला काय सांगायचं, तुम्ही लग्न केले की मुलं कशाला जन्माला घालायचं ठेवायलात? तुम्ही आपली जी समाज व्यवस्था आहे ती बदला ना. तुम्ही समाज व्यवस्था बदलायलाच तयार नाही. तुम्हाला काय वाटतं? काय मुलं जन्माला घालायचे नाही म्हणजे वेगळं काय करायचं? मुलं उशिरा जन्माला घाला तुम्ही, तिचं लग्न करून द्या. आता हे बघा, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड कसे राहतात, त्यांचं रिलेशन तुटलं की वेगळे होतात. असं लग्नाला तुम्ही सोपं करा ना. एखाद्या मुलीचं लग्न केलं की सासू सासरे पूर्ण खानदान तिला आपलं नोकर करून टाकतो. तिला मुलं जन्माला घालायची तिच्यावर घाई करतो. तिला अशा बंधनात बांधून टाकतात की बिचारीला असं वाटतं की मी कुठं जकडून गेले की. तर हे सगळं नाही व्हायला पाहिजे. समाज व्यवस्था बदलायला पाहिजे. तुम्हाला असं म्हणणं आहे, वय जरी कमी केलं तरी मुलं जन्माला घालण्याचे थोडेसे काळ जाऊ दिला पाहिजे, वर्ष 2 वर्ष ते परिवारामध्ये चांगल्यापैकी राहिले पाहिजे, मिळून मिसळून राहिले पाहिजे, त्यांच्यावर काही ताणतणाव नसला पाहिजे, अशी सगळी परिस्थिती आहे. मात्र हे सगळे लोक अवलंबतील, ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करतील असं वाटतं का? हे बघा, लोक सहजासहजी स्वीकार करणार नाही, पण मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून, मोठ्या प्रमाणावर कायदे कडक बनवून त्याची जर अंमलबजावणी केली ना तर बरोबर लोक वळणावर येतात. इकडे बघा, सौदी अरब हा जो देश आहे ना, तिथं आपल्यासारखेच माणसं आहेत ना, कसे बरोबर ते वठणीवर आहेत, कशामुळे आहेत तर तिथं कायदे सौदी अरेबियाचा कायदा कडक वेगळा आहे, आपला भारताचं संविधान वेगळं आहे. इथं बारकाईने छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष दिलं जातं या संविधानाच्या नियमानुसार. तिथं आपल्याला त्यांची आपली तुलना करता येणार नाही. मात्र माणसांच्या सुरक्षेसाठी, कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी ह्या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी बाजूने विचार करावा लागणार आहे, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. अशी परिस्थिती असताना प्रशासन कुठेतरी या सगळ्या गोष्टीला प्रयत्न करत आहे का, आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे का, असं तुम्हाला काय वाटतं का? हे बघा, मी देशाचं कंपॅरिझन करत नाहीये. त्यांनी जशी राबवलं ना कायदे कानून, तसे आपण पण कायदे कानून राबवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि मी एकदम स्पष्टपणे सांगते की सामाजिक जे आरोग्य आहे याच्याकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. शासनाला काहीच माहिती नाही, शासन काहीच करत नाही आहे की समाज किती अधोगतीला चाललेला आहे. शासनाचं अजिबात त्याच्याकडे लक्ष नाही आहे. आणि आमच्यासारखे जर काही करू लागले तर आम्हाला कोणी विचारत नाही, कोणी बोलत नाही. मी ते एक महिला बाल कल्याण विभाग काहीतरी होतं, किती फोन केले त्यांना माझे मुद्दे सांगण्यासाठी, त्यांना पत्र पाठवले, मला कोणीच रिप्लाय द्यायला तयार नाही. एक जण म्हणतं महिला आयोगाकडे जा, महिला आयोग म्हणतं इकडे जा. म्हणजे हेच चालू आहे, कोणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे महिला आयोगाकडे तुमची काय तक्रार आहे किंवा मग ते कसे वागतात, त्यांचं काम कसं आहे महिला आयोगाचं, रुपाली चाकलकर यांचं, तुम्हाला काय अनुभव आहे त्याचा? नाही, त्यांचं काम चांगलं नाही आहे. त्या महिलांच्या बाबतीत सिरियस नाही आहे. मी एवढं मोठं त्यांनी पत्र दिले होते लिहून, कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. मॅडम निदान मला बोलून विचारायला तरी भेटलात तुम्ही त्यांना? काय पत्र होती ती? मी गेले होते भेटायला त्यांना, त्यांनी नाही भेटलेत मला. त्यांची काय अचानक मिटिंग आली, त्यांचे दुसरे सदस्य भेटले, त्यांनी फक्त मला थोडंफार त्यांनी बोलले. पण मॅडमनी माझं एकही
काहीही जे पत्रामधले जे मुद्दे होते महत्त्वाचे, एकही मुद्दा मॅडमनी गांभीर्याने घेतला नाही. त्यांना काहीच वाटलं नाही त्या पत्राचं. त्यांना वाटलं कोणीतरी लिहिलं, काहीतरी आहे, आमच्या हातात कायदे करणं काय नाही. होतं म्हणजे नेमकं काय होतं पत्रामध्ये? त्या पत्रामध्ये जे होतं, मुलींच्या ज्या हत्या करण्यात येत आहे आई वडिलांकडून, त्या हत्येसंदर्भात होतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगते, महिलांना जातीत वाटून घेतलं या लोकांनी. म्हणजे आमच्या जातीची महिला आहे तर आमच्या जातीच्या महिलेशी आम्हीच संबंध ठेवणार, मग ते अनैतिक संबंध का असे ना. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जातीतली मुलगी महिला दुसऱ्या जातीच्या पुरुषासोबत दिसली की त्यांना मारहाण करायची, प्रसंगी खून करायचा, असे प्रकार समाजामध्ये घडत आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. हे देखील सांगितलं होतं मी, मुला मुलींचे लग्नाचे वय का कमी करावे, असे कोणते कोणते मुलींना व्यवसायाला घातले जात आहे, या सगळ्या अशा प्रकारामुळे खूप सारे डिटेलमध्ये लिहून दिलं. राज्यातल्या अनेक मुली बेपत्ता आहेत, याचा काही आकडा तुम्हाला काही माहिती आहे का? याची काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे का, की राज्यामधल्या किंवा मग कुठल्या ठराविक एखाद्या जिल्ह्यामधल्या तुमच्या कुठल्या? मी वर्तमानपत्रामध्ये वाचत राहते. संभाजीनगरमध्ये तर खूप न्यूज येतात की महिला बेपत्ता आहेत. काही नाही, 2-4 गोष्टी आहेत. एक तर त्या आपल्या प्रियकरासोबत जाऊन त्यांनी लग्न करून घेतलं, दुसरं त्यांना कुठेतरी व्यवसायासाठी टाकलं, बस हेच होऊ शकतं. याच्याशिवाय महिलेसोबत होऊ काय शकतं? महिलेची शरीर ही महिलेची सगळ्यात मोठी ॲसेट आहे आणि ती या संपत्तीमागे सगळे लोक असतात. याच्याशिवाय दुसरं काय होणार आहे महिलेसोबत? म्हणजे त्या दोन गोष्टींसाठी शरीरासाठीच महिलाचा उपयोग केला जाऊ शकतो, बाकी काही कारण नाही. तेच आहे, महिलेचा उपयोग शरीरासाठीच होतो. 99.99% तोच उपयोग असतो. मी 15-20 वर्षापासून या समाजामध्ये आहे. मी कुठं काय नाही पाहिलं तर मला शेवटी हाच निष्कर्ष दिसतो, महिलेचं शरीर. काय कोण जबाबदार आहे ह्याला? कोणी आटोक्यात आणलं पाहिजे याला? प्रशासनाने तर सरकार पाडापाडीमध्ये त्यांचं वेळ व्हायला चाललेलं आहे. मी काय म्हणाले, सरकार तर तिकडं काय करायला, पण त्यांचं समाजाकडे लक्षच नाही. या सरकारचं म्हणून नाही, जी आधीची काँग्रेसची सरकार होती त्यांचं पण याच्याकडे काहीच लक्ष नव्हतं. सरकारला सगळ्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून नवीन कानून बनवून ते राबवायला पाहिजे. अशा काहीतरी जसे पोलीस खाते आहे की नाही, असेच काहीतरी सामाजिक पोलीससुद्धा त्या प्रकारचं खातं देखील बनवलं पाहिजे शासनाने. तेव्हा कुठे ही परिस्थिती आटोक्यात येईल. नाहीतर हे असंच होणार. बलात्कार, महिला आयोगाने काय तक्रारी, म्हणजे महिला आयोगाने काय दखल घेणं गरजेचं आहे? म्हणजे त्यांनी कुठली एखादी ठराविक गोष्ट तुम्हाला सांगायची का, की महिला आयोगाला वेगळं काहीतरी करता यावं? ते सांगतात खरं, रुपाली चाकणकर नेहमी सांगतात, आम्हाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे, आम्ही काही निर्णय घेऊ शकतो, काहीही करू शकतो. त्यांना काय नेमकी तुम्हाला सूचना करायची आहे, काय आवाहन करायचं? माननीय महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर त्यांनी आता परवा संभाजीनगरला आल्या होत्या ना, त्यांनी म्हटलं की विधवेला पूर्णांगिनी म्हणा. मॅडम, विधवेला पूर्णांगिनी म्हणून काहीच होत नाही. विधवेला तिचा साथीदार पाहिजे. एका महिलेला साथीदाराची, एका पुरुष साथीदाराची अत्यंत गरज असते. तिला ते करून द्या. त्याच्यासाठी मी काय पाहिजे ते पत्रामध्ये कसं तुम्ही कसं म्हणाल? विधवा विवाहाला प्रोत्साहन द्या. आणि विवाहाला प्रोत्साहन द्या. अनैतिक संबंधांना प्रोत्साहन देऊ नका. लग्न स्वस्त करा. लग्नामध्ये जे महागाई जे धिंगाणा करून ठेवला ना, लग्न स्वस्त करा. लग्न स्वस्त करण्याचा तर हा तुमच्या आमच्यातला विषय आहे. आम्हालाच फार हौसी असतात, मग शासनाने कसं बंधन घालायचं त्याला? अरे बंधन घाला सर, शासनानं नियम काढा. लग्नामध्ये एवढेच लोक पाहिजे, लग्नामध्ये एवढाच खर्च झाला पाहिजे. बघा बरं कसं होत नाहीत, मग कसं सरळ होत नाहीत ते. तुम्ही काही करतच नाही. अरे हुंडाबंदी वगैरे, हुंडाबंदी तर आपण केलेली आहे, तरी आतून हुंडा वगैरे चालूच राहतो तो. पण हे जे खर्चाला जर आटोका घातला ना, तर अनेक गरीब मुलींचे जे वडील आहेत ना, ते कर्जातून काहीतरी प्रमाणात मुक्त होतील. तर सरकारनं हे कायदे करणे गरजेचं आहे. आणि महिला आयोगानं या सगळ्याचा अभ्यास करून शासनाला रिपोर्ट द्या ना. तुम्ही त्याचा पाठपुरावा करा ना. तर मी नांदेडून दिल्लीला, मुंबईला मी कुठं जाऊ? मी अथॉरिटी नाही आहे, तुम्ही अथॉरिटी आहात, तुम्ही करू शकता. नाही, आम्ही अलीकडच्या काळामध्ये पाहिलं आहे, ते पॉलिटिकली लीडरसुद्धा अलीकडच्या काळामध्ये महिलांचं शोषण करत असताना पाहायला मिळतात आम्हाला. सामाजिक कार्यकर्ते असतील, काही धार्मिक गुरु असतील, यांच्याकडून सुद्धा महिलांचं शोषण होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा पाहता तुम्ही? सर, मला काय म्हणायचं आहे, सगळीकडे हे शोषण चालू आहे महिलांचं. महिला म्हटलं की शरीर संबंध आलंच. तर मला काय वाटतं, महिलांनी स्वतः आपल्या शरीराला कोणाला हात लावू देऊ नये. पण महिला त्याच्या वागत नाहीत ना सर. मला एक सांगा, एखादा खूप पैसेवाला व्यक्ती आहे, तिला पैसे देत आहे किंवा तिचं कुठं काम होत आहे, तर ती महिला सर्रास आपल्या शरीराचा वापर करायला. हा एक खूप महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे सर. मी हा मुद्दा देखील त्या पत्रामध्ये मांडलेला आहे की जी महिला हा मुद्दा ज्याचा त्याचा आहे, त्यांनी वैयक्तिक त्याचा निर्णय घेऊ शकतात. आता आपण कसं कोणाच्या म्हणण्यावर बंधन, वागण्यावर बंधन घालू शकतो? त्यांच्या काय एखाद्या अधिकारावर बंधन घालू शकतो? सर, जी महिला आपल्या नवऱ्याशिवाय
इतर पुरुषाशी संबंध ठेवते ती महिला समाजासाठी अत्यंत घातक असते. त्या महिलेच्या घरामध्ये खून, मर्डर, अशांतता अशा भयंकर गोष्टी घडतात. ती महिला आपला परिसर खराब करून ठेवते. मला एक सांगा, त्या महिलेला आपण हिंदू धर्म मानतो ना, इस्लाम धर्माचा सोड, आपला हिंदू धर्म आहे ना, हिंदू धर्मामध्ये काय आहे, आपला महिलेचा नवराच तिचा सर्वच असतो. मग तिचं शरीर तिच्या नवऱ्यासाठी असताना ती पैशासाठी आपले कामं करून घेण्यासाठी ती कशाला इकडे तिकडे आपल्या शरीराचं देते. मी म्हणत नाही महिलेला कैदेमध्ये टाका, महिलेला स्वतंत्र आहे, ती कुठेही फिर, पण आपल्या शरीराचा तू वापर करू नको ना बाई. तुझा नवरा आहे, नवऱ्यासाठी तुझं शरीर आहे. तुझं शरीर पैसे कमवण्यासाठी नाही आहे, तुझं शरीर आपले कामं करून घेण्यासाठी नाही आहे. हे महिलांनी आतमध्ये रुजवलं पाहिजे. मग त्या गोष्टी जबरदस्तीमध्ये येत नाहीत का? कुणाचं आमिष येत नाहीत का? भूलथापाला येत नाहीत का? म्हणजे कुणी जबरदस्ती करतं, मग ज्याला आपण बलात्कार म्हणतो. आमिष दाखवून केलं त्याला आपण बलात्कारच म्हणता येऊ शकतो. पण तर आमिष दाखवून केलेलं, आमिष दाखवलं गेलं किंवा काही अडचणी असतील, मजबुरी असेल, अशा गोष्टींमधून आमिष जे असतं ना, आमिषामध्ये 16 वर्षाची 17 वर्षाची मुलगी येते. कशाचं आमिष असतं? ते लग्नाचं आमिष असतं. ज्या महिला झाल्या 20-25 वर्षाच्या, लग्न झालेल्या, शिकलेल्या, आम्ही सबला म्हणतात, त्या महिला आमिषामध्ये कसं येतात? तो मला पैशाचं आमिष दिलं, मला घर घ्यायचं आमिष दिलं. तुम्ही येतातच कसं काय आमिषामध्ये? चुकी महिलांची आहे. याच्यामध्ये आमिष वगैरे काही नाही. महिलांची तुम्ही कसं काय बळी पडता? जे महिलांनी आरोप केलेले आहेत ते खोटे असं म्हणायचं तुम्हाला? आरोप जरी खरे असले तरी त्याच्यामध्ये महिला दोषी आहे, समोरचा व्यक्ती दोषी नाही. मी काय म्हणते बघा, ज्या छोट्या मुली आहेत त्या मुलींचं तुम्ही ग्राह्य धरा. 20 वर्षाच्या 18 वर्षाच्या आतल्या मुली, त्यांना आमिष दाखवलं जातं, ते बरोबर आहे. पण या ज्या मोठ्या मोठ्या महिला बायका पोरी आहेत ना, महिला बायका, ह्यांचं जे आहे ना तक्रार खोटी पण असू शकते आणि ह्या महिलांची चूक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता मी आहे सर, तुम्हाला माझं उदाहरण देते. मी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत जाऊन आलेली आहे. मी आतापर्यंत मी का नाही टाकल केली बलात्काराची तक्रार किंवा मला आमिष देऊन? मला सुद्धा अनेक लोकांनी फिल्ममध्ये काम द्यायचे, राजकारणामध्ये मोठे पद द्यायचे, मला आमिष दिले होते. मी साफ नकार दिला. त्यामुळं माझी तक्रार कुठंच नाही. पण मी आहे की मला तेवढं मोठं स्थान मला भेटलं नाही, माझ्या हातातून ते कामं गेलं. तर असं असतं. हे तुम्ही आमिषाला का बळी पडता? तुम्ही बळी पडू नका ना. मजबुरी असेल काही कारण? मजबुरी काय असते सर? मजबुरी तुम्हाला काय चाकू दाखवलं का त्यानं? तुम्हाला काय जीव मारायची धमकी द्यायलात का तुम्हाला? जा ना पोलीस स्टेशनमध्ये. पोलिस कसं करत नाही? पोलिस करतात, बरोबर करतात पोलिस. पोलीस स्टेशनला जा तुम्ही. पोलीस स्टेशनला जाणार नाही, सगळं तुम्ही करून घेणार. आम्हाला काय माहिती तुम्ही खरं बोलता की खोटं बोलता ते? हां, असं आहे सर ते. म्हणजे महिला चुकतात त्याच्यामध्ये किती पर्सेंट? महिला चुकतात, मला वाटतं 70-80% महिला चुकतात. ज्या 18 वर्षाच्या खालच्या मुली आहेत ना, त्यांची आपण तक्रार 100% खरी मानावी. आणि ज्या वरच्या आहेत 20 वर्षाच्या महिला बायका, विशेषतः लग्न झालेल्या बायका, त्यांची तक्रार खरी मानता येत नाही. आणि आपल्या समाजामध्ये सर ज्या घटस्फोटित महिला आहे ना, हे तुम्ही तर कुठंतरी कायद्याला चॅलेंज केल्यासारखं आहे. महिलाचा हक्क अधिकार असेल किंवा मग एखादी ही सगळी प्रक्रिया आहे कायद्यानुसार केली जाते, ह्याला चॅलेंज करणं म्हणणं आहे तुम्ही जर महिलांना असं 70% चुकीचं म्हणणं? सर मी चॅलेंज करत नाही आहे. मी जो समाज पाहिला ना, मी 15-20 वर्ष समाजाचं जे निरीक्षण केलं त्याच्यातून मी ते सत्य मांडत. आता मला एक सांगा सर, मी पण काय करते, कोणावरही तक्रार करते खोटी, यानं माझं असं केलं म्हणून पुरावे खोटे तयार करते, देते कोर्टामध्ये, होतो तो माणूस दोषी. तर ह्याला काय अर्थ आहे का? कोर्टामध्ये खोटे पुरावे देखील सादर करता येतात. हां, तर मी कोर्टामध्ये खोटे पुरावे सादर करून एखाद्याला बदनाम केलं जाऊ शकतं, बदनाम केलं जाऊ शकतं, त्याला अडकवलं जाऊ शकतं, आपली चूक त्याच्या माथ्यावर टाकली जाऊ शकते. हे बघा सर, पुरुषांचं कसं असतं माहिती आहे का? पुरुषांना जे आहे ना, बाई म्हटलं की पुरुषाचा संयम राहत नाही. पुरुष ते करणारच कसंही असो, पण बाई असते, बाईमध्ये ईश्वरानं नॅचरली संयम दिलेला आहे. तर बाई का संयम ठेवत नाही? बाई का असं म्हणत नाही की बाबा माझा नवरा आहे, बस झालं, माझं शरीर त्याच्यासाठी आहे, कोणी मला किती आमिष दिलं तर मी माझं शरीर त्याला देणार नाही. हे जर प्रत्येक महिलेने ठरवलं तर कशाला बलात्काराच्या केसेस होतील सर? कशाला काय होतील? काही होणार नाही. शासनाचा ताण पण कमी होईल. पण महिला हे करतच नाही. आपण हिंदू धर्म म्हणतो. याच्यामध्ये महिलांनी म्हणजे प्रशासनानं आता काय करायला हवे? तुम्ही आता म्हटलात की महिला 70% चुकतात, अशा तक्रारी घ्यायला हवे, त्याच्यावर काही सुनावणी नको, प्रशासनानं काही वेळ व्हायला लागलं नको, काय म्हणणं आहे? सर सुनावणी करायला पाहिजे, पण कुठंतरी समाजामध्ये जे आहे ना जनजागृती करून सरकारने कायदा केला पाहिजे. जी महिला नवऱ्याच्या शिवाय इतर पुरुषाशी संबंध ठेवते त्या महिलेला गुन्हेगार ठरवा. आणि तिच्यावर जर काही ती जर म्हणत असेल माझ्यावर जर जबरदस्ती झाली तर असं काहीतरी कलम बनवा की त्या महिलेनं असं काय झालं तर सगळ्यात आधी पोलिसांना त्याची कल्पना दिली पाहिजे. ती ऐन वेळेला जर जाऊन बोलली की यानं माझ्यावर इतके वर्ष बलात्कार केला, मला धमकावलं, तर ती एक ग्राह्य धरण्यात येऊ नये. याच्या अगोदर तुम्ही अशी काही कुठं मागणी केलेली आहे का? किंवा मग याच्यानंतर कुठं तुम्ही सामाजिक लढा उभारणार आहात का? कसं करणार?
मी महिला आयोगाला त्या पत्रामध्ये सगळं लिहून दिलं होतं. सामाजिक लढा म्हणजे सर आता बघा पूर्ण लोकांना घेऊन चालणं सोबत तेवढं माझ्यासाठी पॉसिबल नाही, पण मी शासनाकडे याचा पाठपुरावा करणार आहे. आणि या संदर्भातच मी मुंबईला जाऊन आले होते. तर आदिती तटकरे ज्या मॅडम आहेत त्यांचे PSशी माझं बोलणं झालं. आता पुढच्या मंगळवारी मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांना सांगणार, म्हणजे मी काय करणार, प्रशासनाचा मी ठेवणार, म्हणजे त्यांच्यावर मी करत राहणार माझी कारवाई. आणि जर त्यांनी जर काहीच नाही केलं तर माननीय कोर्ट म्हणा, हायकोर्ट म्हणा, याच्यामध्ये मग याचिका दाखल करून मी करत राहणार. आणि असेच आपल्यासारखे जे पत्रकार आहे, आमचे सामाजिक मुद्दे आपण मांडता, तर आपल्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून मी जनजागृतीचे काम पण करत राहणार. प्रशासनाला आता तुम्ही रुपाली चाकणकरांना कधी भेट घेणार आहात काय सगळ्या गोष्टीबद्दल? सर आता महिलांचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, मग बालविवाह असेल किंवा मग विवाहाची वयमर्यादा कमी करणे असेल किंवा मग वाढती गुन्हेगारी असेल, महिलांच्या हत्या असतील, अत्याचार असतील, या सगळ्या गोष्टीसाठी भेटणार आहात? रुपाली चाकणकर मॅडमला भेटायचं आहे मला, पण त्यांनी भेट घेतली पाहिजे ना. ते फोनवर सुद्धा बोलत नाही. त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, कधी फोन रिसीव करत नाही. बोलले तर त्यांचे PA बोलतात, असे उडवाउडवीचे उत्तर देतात. मग सर कसं आपल्याला पण एक पेशन्स असतं ना, आपल्याला पण आपले काही कामं असतात, तेवढ्यातून आपण वेळ करून यांच्याकडे चाललो आणि हे आपल्याला योग्य रीतीने रिस्पॉन्स देत नाही. माझी इच्छा आहे त्यांना भेटायची, पण मी त्यांच्या मागे जास्त वेळ घालवणार नाही. म्हणजे तुम्ही माध्यमांना प्रतिक्रिया देऊन किंवा मग पत्रकार परिषदा घेऊन किती कसं होणार, शक्य आहे काय सगळं? आम्ही आमचं काम करतोच आहे, तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुम्हाला सहकार्य म्हणून पुढे घेऊन जाणार आहात असे मुद्दे घेऊन. आता रुपाली चाकणकरांना तुम्ही भेटणार आहात का नंतर? कसं शक्य? तुम्ही आता फार प्रश्न उपस्थित केले की भेटत नाहीत, PA बोलत नाहीत, कसं करणार आहे? मी भेटणार आहे. त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, त्यांच्या ऑफिसचे पण नंबर आहे. त्यांना एकदा मी भेट मागणार आहे आणि त्यांना मी रिक्वेस्ट करणार आहे, मॅडम हे बघा तुम्ही जरा थोडं सिरियसली बघा तुम्ही आणि याच्यासाठी काहीतरी करा. मग त्यांनी जे उत्तर मला दिलं ते मी त्यांच्याकडनं लिखित स्वरूपातून घेणार आहे. मग त्याच्यानंतर पुढे ते मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम, बालविकास आहेत ना, ते त्यांना भेटून त्यांचं उत्तर पण मी रिटर्नमध्ये घेऊन मग मी पुढची करणार आहे. कोर्टात जाणार किंवा काय होतं ते करणार मी पुढचं. तर या होत्या फहरीन शेख. आणि मुळामध्ये काय आहे की राज्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, महिलावर अत्याचार असतील, बालविवाह असतील आणि शाळेतली मग किशोरवयीन मुली असतील, महाविद्यालयातल्या मुली असतील, शिक्षणाच्या नावाखाली ग्रामीण भागामधून शहरात येतात आणि काही मुलांच्या आमिषाला बळी पडून त्या कुठेतरी वेगळ्याच मार्गाने लागतात किंवा मग त्यांचे काही खून होतात, हत्या होतात. कुणी लग्न करतात मात्र ते त्यांचे संसार जे आहेत ते शेवटपर्यंत जात नाहीत. या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळा कायदा करण्यात यावा. त्याचबरोबर ज्या ज्या महिला आहेत, म्हणजे 18 वर्षाखालील मुलींचे वय जे आहे ते त्यांची तक्रारी ज्या आहेत समजा आमिषाच्या, या तक्रारी घेण्यात याव्यात. मात्र 20 वर्षापासून पुढच्या किंवा मग विवाहित महिला आहेत ज्यांच्या कोणाच्या तक्रारी असतात की माझा भाऊ आमिष दाखवून बलात्कार केला वगैरे काय केला, या सगळ्या गोष्टींच्या महिलांची फार कसून बारकाईने तपास करून त्यांची तक्रार घ्यावी. आणि आता घेऊ नये. 70% महिला ज्या आहेत ते अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी करतात असं सुद्धा या ठिकाणी फहरीन शेख यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्यामध्ये महिलांवरील होणारे अत्याचार जर थांबवायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. प्रशासनातल्या आदिती तटकरे यांना भेटलो आहेत, त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांना सुद्धा भेटणार आहेत आणि त्यांना सर्व माहिती देऊन याचा एक कायदा तयार करावा अशा प्रकारची मागणी करणार आहे असं म्हणणं, अशी प्रतिक्रिया जी आहे ते मराठी महाराष्ट्र बोलत असताना त्यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नीलसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर. झालं का सर व्यवस्थित?